हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, पद्मा आणि विक्रांत या दोघांचं लग्न आता जवळ आलं आहे. आपल्याला ऊर्जाचा प्लॅन तर समजला आहे की ऊर्जा लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि सगळ्या पत्रकारांसमोर हर्षवर्धन, विक्रांत, आमदार शिर्के यांचा खरा चेहरा आणणार, ॲफिडेव्हिट दाखवणार, हे लग्न खोटं आहे हे सिद्ध करणार. पण हर्षवर्धनला सुद्धा कळून चुकलंय की ऊर्जा नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे. त्यामुळे हर्षवर्धनने सुद्धा आपला प्लॅन बनवला आहे. हर्षवर्धनने आमदार शिर्के आणि विक्रांतला सांगितलं की लग्न मोठ्या प्रमाणात करा, परंतु लग्न कोठे होणार आहे हे कोणालाही कळू द्यायचं नाही, पद्माला सुद्धा नाही, आणि पद्माला एकटीला या लग्नाला घेऊन यायचं. म्हणजे ऊर्जा या लग्नात पोहोचूच शकणार नाही आणि तिचा प्लॅन फ्लॉप होईल. असा प्लॅन हर्षवर्धनने बनवला आहे. मग पद्मा आणि विक्रांतच्या लग्नात ऊर्जा पोहोचेल की नाही, ती पद्मा आणि विक्रांतचं लग्न थांबू शकेल की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य अर्पिताच्या घरातून बाहेर पडतो आणि गाडीत येऊन बसतो. विचार करतो, आज मला खरंच खूप उशीर झाला, अर्पिताने बाहेर येऊच दिलं नाही, त्यामुळे ऊर्जाला सुद्धा कॉन्टॅक्ट करता आला नाही. ऊर्जा कोठे असेल, कोर्टात असेल की घरी गेली असेल, हाच प्रश्न शौर्यला पडतो. शौर्य विचार करतो, आज दिवसभर ऊर्जाला कॉन्टॅक्ट करता आला नाही, आता कमीत कमी तिला पिकअप करायला कोर्टात जातो, नाहीतर पुन्हा एकदा चिडेल, असा विचार करून शौर्य ऊर्जाला कॉल करतो. इकडे ऊर्जा ही सुद्धा घरी जाण्याची तयारी करत असते आणि तेवढ्यात तिला शौर्याचा कॉल येतो. शौर्याचा कॉल आलाय हे पाहून ऊर्जा खूप खुश होते, पण तिला रागही आलेला असतो. शौर्य मला न सांगता त्या अर्पिताला भेटायला गेला आणि आता दिवसभर त्याने मला कॉन्टॅक्टही केला नाही, त्यामुळे ती चिडलेली असते आणि रागारागानेच फोन उचलते आणि चिडून म्हणते, हा बोल. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा मी शौर्य बोलतोय. ऊर्जा चिडून म्हणते, तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. शौर्य विचारतो, असं का बोलतेस तू? तर ऊर्जा चिडून म्हणते, तू असं का बोलतोयस? शौर्य म्हणतो, ठीक आहे, कोठेस तू ते सांग. ऊर्जा विचारते, तू कोठेस ते सांग. तर शौर्य सांगतो, मी ना ते कोर्टात आहे आता. तर ऊर्जा चिडून म्हणते, खोटं बोलू नकोस, तू कोर्टात नाहीये, मी कोर्टात आहे आणि तू दिवसभर कोर्टाकडे फिरकलेला सुद्धा नाहीये. शौर्य सांगतो, हो म्हणजे मी आता कोर्टात यायला निघालोय, मी ना ते अर्पिताला भेटायला आलो होतो आणि डॅडला हे कळलं, त्यामुळे डॅडने मला सांगितलं. ऊर्जा चिडून म्हणते, हो तुझ्या डॅडने सांगितलं असेल की मीटिंग कर त्या शिर्केबरोबर आणि माझा जो प्लॅन आहे तो सगळा प्लॅन तू त्या दोघांनाच सांगितलं असेल. शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय बोलतेस तू? तर ऊर्जा म्हणते, खरंच बोलते मी, कारण तसंही तुला तुझ्या बापाचा खूप पुळका आलाय, त्यामुळे तू असं केलंच असेल. शौर्य म्हणतो, ऊर्जा मी का सांगेल, नीतिमत्ता सोडून वागणारा मुलगा मी नाहीये. मला मान्य आहे, तू तुझा प्लॅन मला सांगितला, मला तो नाही पटला, मी माझे सजेशन दिले, तुला ते नाही पटले, आपल्यात वाद झाला, पण मी ही गोष्ट डॅडला किंवा शिर्केला सांगेल याचा असा अर्थ होत नाही. ऊर्जा चिडून म्हणते, तू सांगितलं तरी मला फरक पडत नाही. शौर्य विचारतो, नेमकं काय झालंय? ऊर्जा म्हणते, कारण तसंही तुला माझं तोंड पाहायचं नाहीये ना. शौर्य म्हणतो, तुला तरी कुठे माझं तोंड पाहायचंय? ऊर्जा त्याला उत्तर देते, मग तू मला न सांगता अर्पिताला का भेटायला गेला? काल रात्री तुम्हाला का नाही सांगितलं की आज सकाळी तुला अर्पिताला भेटायला जायचंय? शौर्याला समजतं की ऊर्जाचं नेमकं कोठे दुखतंय. मी तिला न सांगता अर्पिताला भेटायला गेलो, त्यामुळे तिचा जळफळाट होतोय. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, मी तुझ्यापासून लपवलं असं नाहीये, फक्त मी सांगायचं विसरलो. ठीक आहे, यानंतर मी तुला नक्की सांगत जाईल. आता मला सांगशील का तू कोठे, मी तुला पिकअप करायला येतो. ऊर्जा चिडून म्हणते, काही गरज नाहीये, सकाळी मी जशी आले तशी मी घरी परत जाऊ शकते. असं म्हणून ऊर्जा रागारागाने फोन कट करते. शौर्य म्हणतो, अरे यार, काय मुलगी ही, काही कळतच नाही, कधी मूड असा कधी मूड तसा. आता मी घ्यायला जात होतो ना, तर घ्यायला येऊ दिला नाही, आता घरी जाऊनच भेटावं लागेल. असा विचार करून शौर्य घरी जायला निघतो. इकडे ऊर्जाला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ती चिडून घराकडे जायला निघते. इकडे हर्षवर्धन त्याच्या केबिनमध्ये असतो, महत्त्वाचं फोनवर बोलत असतो. तेवढ्यात त्याला न विचारता दिव्या आतमध्ये येते. तिच्या हातात ते पद्माचं ॲफिडेव्हिट असतं. ते म्हणते, डॅड मी आले. हर्षवर्धन विचारतो, कशाला आलीस तू आणि तुला घरी बोलता येत नाही का? तर दिव्या म्हणते, नाही ना,
इतका महत्त्वाचा विषय आहे की घरी बोलताच येत नाही, म्हणून मी ऑफिसमध्ये आले. डॅड पाहिलं का मी काय आणलंय? दिव्याला असं वाटतं की अब गब्बर खुश होगा, शाबासी देगा. परंतु हर्षवर्धन म्हणतो, हो माहिती आहे, ॲफिडेविट आहे. तर दिव्या खूप हुशारक्या मारते. डॅड तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी ॲफिडेविट पद्माकडे घ्यायला गेले त्याच वेळेस ऊर्जा तेथे आली आणि मला म्हणाली की ॲफिडेविट माझ्याकडे आहे. मग मी हे ॲफिडेविट शोधण्याचा किती प्रयत्न केला, रात्रंदिवस मेहनत केली, तेव्हा हे ॲफिडेविट मला भाग पडलंय. हे घ्या, असं म्हणून ती हर्षवर्धनकडे ॲफिडेविट देते. हर्षवर्धन हे ॲफिडेविट पाहतो आणि विचारतो, दिव्या खरंच तू ऊर्जाची सख्खी बहीण आहे का? तर दिव्या म्हणते, हो, तुम्हाला सुद्धा वाटलं ना मी एवढी हुशार आणि ती ऊर्जा एवढी मूर्ख? तर हर्षवर्धन म्हणतो, एक्झॅक्टली उलट आहे. तू एवढी मूर्ख आणि ती ऊर्जा एवढी हुशार कशी? पूर्णपणे बिनडोक आहेस तू, बेअक्कल आहेस, बेअक्कल. जसं तुझं डोकं बिनकामाचं आहे ना, तसे ॲफिडेविटसुद्धा बिनकामाचं आहे. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या म्हणते, डॅड पण हे तेच ॲफिडेविट आहे, पहा तुम्ही, याच्यावर नावसुद्धा आहे, पद्मा बाबूराव कदम. आणि तुम्ही मला असं बिनडोक म्हणत जाऊ नका, मला खूप वाईट वाटतं, मी तुमची किती कामं करते. तर हर्षवर्धन म्हणतो, मी खरं बोलायला घाबरत नाही, तू जे आहेस तेच मी तुला सांगतोय. आणि जशी तू काही कामाची नाही आहे ना, तसं हे ॲफिडेविटसुद्धा काही कामाचं नाही आहे, कारण त्याच्यावर पद्माची सहीच नाही आहे. दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, सही नाही आहे? हर्षवर्धन म्हणतो, चेक कर. दिव्या हे ॲफिडेविट चेक करते आणि यावर खरंच पद्माची सही नसते. हर्षवर्धन म्हणतो, खरंच तू आहे ना मूर्खपणाचा कळस आहे. आता जोपर्यंत पद्माची ॲफिडेविटवर सही होत नाही, हे ॲफिडेविट आपल्या काही कामाचं नाही आहे. आणि हे जे ॲफिडेविट जिथून उचललंय तेथे परत ठेवून दे, नाहीतर ऊर्जाला हे कळलं तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल, हे लक्षात ठेव. दिव्या म्हणते, डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ठेवते जागेवर, ऊर्जा घरी नसताना ठेवते. असं म्हणून दिव्या तेथून निघून जाते. हर्षवर्धन म्हणतो, का सगळी मूर्ख माणसं माझ्या आजूबाजूलाच येऊन का जमलीये? हर्षवर्धनला या दिव्याचा खूप राग आलेला असतो. आणि इकडे ऊर्जा आपल्या घरी चाळीत पोहोचते. तेथे पद्मा असते. ऊर्जा विचारते, पद्मा बरी आहेस का? पद्मा म्हणते, हो ताई, मी बरी आहे. तू कशी आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? चेहरा असा का दिसतोय? पण ऊर्जा तिला काही सांगत नाही. पद्मा विचारते, ताई थांब, तुला पाणी आणून देते. पद्मा ऊर्जासाठी पाणी आणते. ऊर्जाला अजून शौर्याचंच टेन्शन असतं, ती शौर्यावरच चिडलेली असते. आणि मग पद्मा तिला बसायला सांगते, पाणी देते आणि विचारते, काय झालंय ताई, तू मला सांगू शकतेस, तेवढंच तुझं मन मोकळं होईल. ऊर्जा पद्माला सांगते, हा शौर्य ना आजकाल खूप विचित्र वागतोय. पद्मा विचारते, म्हणजे? तर ऊर्जा तिला सांगते, आता एवढ्या दिवस तो आपली साथ देत होता, त्याला समजत होतं की आमदार शिर्के, हर्षवर्धन यांची बाजू चुकीची आहे. पण आता अचानक त्याला ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांची बाजू योग्य वाटायला लागली आहे. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते, ताई तू हे काय बोलतीयेस? ऊर्जा सांगते, अगं योग्य तेच बोलतीये. त्याला असं वाटते की हर्षवर्धन जहागीरदार तुझं आणि विक्रांतचं लग्न लावून देत आहे, ते बरोबरच आहे. आणि मी त्याला माझा प्लॅन सांगितला तर तो मला म्हणतोय, तू हा प्लॅन अंमलात आणू नको, असं काही करायची गरज नाही आहे. पद्माला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही. ती म्हणते, शौर्य दादा असं कसं काय करू शकतात? ऊर्जा सांगते, हो ना, मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे. मी त्याला सांगितलं, मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे, ते तुला कसं फसवताय, हे लग्न कसं खोटं आहे हे अख्ख्या जगासमोर आणणार आहे. तर मला म्हणतो, नको नको, असं काही करण्याची गरज नाही आहे, माझ्या डॅडची बदनामी करू नको. अरे हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. आता त्यांनी ॲफिडेविट बनवून घेतलं आहे ना, तुला फसवताय ना, मग हे जगासमोर आणलं तर काय चुकलं माझं? त्यामुळेच आमचे वाद होत आहे. पण पद्माला मात्र स्वतःपेक्षा या दोघांच्या नात्याची जास्त काळजी असते. पद्मा ही ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते. अगं ऊर्जाताई, प्लीज माझं ऐकून घे. तुमच्या दोघांचं आत्ता लग्न झालं आहे आणि माझ्यावरून तुम्ही दोघे प्लीज भांडू नका. तुमचे हे नव्याचे 9 दिवस आहेत, तेवढे दिवस तर आनंदात राहा. ऊर्जा म्हणते, पद्मा येथे आमच्या लग्नाचा विषय महत्त्वाचा नाही आहे, तर तुझा विषय जास्त महत्त्वाचा आहे. तर पद्मा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, ऊर्जाताई तू माझ्यासाठी खूप केलं आहे. खरं सांगते मी, आजपर्यंत माझ्यासाठी एवढं कुणीच केलं नव्हतं, तेवढं तू माझ्यासाठी केलं आहे. आणि तुझा संसार सुखाचा व्हावा, तुझं नातं चांगलं राहावं, ही माझीसुद्धा जबाबदारी आहे. माझ्या केसमुळे, माझ्यामुळे तुमच्या नात्यात पुन्हा अशी फूट पडायला नको आहे, असं काही चुकीचं व्हायला नको आहे. ऊर्जा सांगते,
नाही ग पद्मा, आमच्या नात्यात कोणतीच फूट पडलेली नाही आहे. हो, आमच्यामध्ये वाद आहेत, परंतु मला सुद्धा ही गोष्ट कळतीये की आमचं नातं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते काही तुटणार नाही आहे. आणि माझा शौर्यवर सुद्धा विश्वास आहे की शौर्यसुद्धा आमच्या नात्याचा विचार करतोय आणि सगळं काही ठीक होईल. तू टेन्शन घेऊ नको. आज न उद्या आमच्यातील वाद मिटतील. एकदा का त्या विक्रांतचा, आमदार शिर्केचा आणि हर्षवर्धनचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणला ना, मग ही केस संपेल आणि तो विक्रांत कायमचा जेलमध्ये जाईल. एकदा का तो कायमचा जेलमध्ये गेला, मग शौर्यला सुद्धा कळेल की मी जे सांगत होते ते योग्य होतं, माझी बाजू खऱ्याची होती आणि मी जे काही ठरवलं, जे काही केलं ते अगदी योग्य केलं होतं. पद्मा म्हणते, पण ताई तुमच्यात वाद व्हायला नको. ऊर्जा सांगते, नाही होणार. तू टेन्शन घेऊ नको. आमच्यात फक्त वाद आहेत आणि आम्ही एकमेकांशी ते बोलून नक्कीच सोडू. तेव्हा पद्माला सुद्धा बरं वाटतं. आणि इकडे आमदार शिर्के आणि विक्रांत हर्षवर्धनला भेटायला आलेले असतात. त्याच्या केबिनमध्ये असतात. आमदार शिर्के हर्षवर्धनला विचारतो, चला आता लग्न कसं करायचं, कोणाकोणाला बोलवायचं, ते मोठ्या प्रमाणात करायचं का, हे सगळं आपण ठरवून घेऊया. आणि आमदार शिर्के सांगतो, काही काही लोकांना तर मी बोलवणारच आहे, जे लोक खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आपण आता मीडियाच्या लोकांना बोलवणार आहोत. मग कसं करायचं, कोणाकोणाला बोलवायचं. तर विक्रांत सांगतो, हो ना, मी माझ्या मित्राशी डिस्कस करत होतो. हे लग्न एकदम ग्रँड स्केलवर करायचं आहे. म्हणजे लग्नात ते सगळं असतं ना, लग्नाच्या आधीचे फंक्शन, हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा, ते सगळं करायचं. त्यानंतर लग्नातले जे फोटोशूट असतात, ट्रॅडिशनल फोटोशूट, कॅन्डिड फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट, पोस्ट वेडिंग फोटोशूट, वेडिंग फोटोशूट, हे सगळं करून घ्यायचं. सगळं सगळं करायचं. आणि मग आमदार शिर्के हा हर्षवर्धनला सांगतो, आणि आम्हाला तर एका न्यूज चॅनलने ऑफरसुद्धा दिली आहे की त्यांना हे सगळं लग्न कवर करायचं आहे. जर आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना लग्न कवर करू दिलं ना, तर ते आपल्याला बक्कळ पैसासुद्धा देणार आहे. हर्षवर्धन सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. आणि आमदार शिर्के म्हणतो, काय त्याला म्हणतात, पार्टनरशिप. पार्टनरशिप करायची त्यांना आपल्या लग्नामध्ये. तर विक्रांत सांगतो, ओ पप्पा, पार्टनरशिप नाही, त्याला कोलॅबरेशन म्हणतात, कोलॅबरेशन. अंकल तुम्हाला पटणार नाही. मी तो काय पॉडकास्ट केला ना, आणि त्यात माझ्या आणि पद्माच्या लग्नाबद्दल सांगितलं. तो पॉडकास्ट एवढा व्हायरल झाला, एवढा व्हायरल झाला, सगळीकडे त्याचीच न्यूज. आणि फक्त न्यूजच नाही, तर त्यानंतर मला खूप सारे कोलॅबरेशनचे ऑफर आले. कपड्यांची म्हणू नका, डेकोरेशनची म्हणू नका, परफ्यूमची म्हणू नका, नुसत्या कोलॅबरेशनच्या ॲड. पैसाच पैसा. मला तर सगळी गंमतच वाटतीये. काही टेन्शनच राहिलं नाही आहे. हर्षवर्धन हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब, आपण एक काम करूया. चला आता सगळ्यात आधी ना आपण बाकीच्या गोष्टी डिस्कस करून घेऊया की लग्न कसं करायचं. तर हर्षवर्धन मग आता बोलायला लागतो आणि म्हणतो, आमदार साहेब, विक्रांत, या लग्नासाठी तुम्ही जास्तच एक्सायटेड दिसताय. एक्साइटमेंट चांगली आहे, परंतु बेसावध राहू नका. सावधगिरी बाळगा. आमदार शिर्के विचारतो, तुम्ही कशाबद्दल बोलताय. हर्षवर्धन सांगतो, कारण पद्माची वकील ऊर्जा शिंदे आहे. तिने जरी या लग्नाला परवानगी दिलेली असली, पद्माला सांगितलेलं असलं की तू लग्नाला होकार दे, तरीसुद्धा तिचा काहीतरी डाव आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. तिचं प्लॅनिंग सुरू आहे आणि आपल्याला तो प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नाही आहे. तर विक्रांत चिडून म्हणतो, ओ अंकल, तिचा प्लॅन यशस्वी होणार नाही आहे, तिचा प्लॅन फ्लॉपच होणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, जेथे तू असशील ना, तेथे मला जास्त सावधगिरी ठेवावीच लागेल, कारण तू कसा वागशील हे तुलाच माहीत नाही आहे. आमदार शिर्के आणि विक्रांत खूप चिडतात. हर्षवर्धन सांगतो, विक्रांत, जास्त एक्सायटेड होऊ नको. आणि मी तुला शेवटचं सांगतोय, पद्मा आणि तुझं लग्न ही फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे. पण लग्न झाल्यानंतर पद्माच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको. विक्रांत विचारतो, ओ अंकल, तुम्हाला एवढा पुळका का आलाय हो त्या पद्माचा. मरू द्या ना तिला, तुम्हाला काय फरक पडतो. आमदार शिर्के म्हणतो, सुनबाई वकील आहे ना त्या पद्माची, म्हणून त्या पद्माचा पुळका आलेला दिसतोय. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला काही त्या पद्माचा पुळका आलेला नाही आहे, पण लग्न झालं म्हणजे केस संपली आणि तुम्ही पद्माला मारायला मोकळे, असं होत नाही. पद्माची केस अजून संपलेली नाही आहे. लग्नाआधी काय आणि लग्नानंतर काय, त्या पद्माच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सगळी बोटं या विक्रांतकडे उठतील आणि मग
विक्रांतला उत्तर देता देता नाकी नऊ येतील एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पद्माच्या जीवाचं बरं वाईट नाही झालं पाहिजे. आपल्याला तिच्याशी लग्न करायचं, केस संपवायची आणि मग तिला सुखरूप सोडून द्यायचं. यापेक्षा जास्त काहीच करायचं नाही. आमदार शिर्के म्हणतो, ठीक आहे वकील साहेब, दिला शब्द. पद्माला काही होणार नाही, हा माझा शब्द आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमदार शिर्के म्हणतो, आणि अजून एक, लग्नाचा व्हेन्यू कोणालाही कळता कामा नये. विक्रांत आणि आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. विक्रांत विचारतो, म्हणजे लग्नाचं ठिकाण कोणालाच कळायचं नाही? हर्षवर्धन सांगतो, हो, लग्नाचं ठिकाण कोणालाच कळू द्यायचं नाही. सगळी तयारी सिक्रेटली करायची. मोठं लग्न करायचं, पण लग्न कोठे होणार आहे हे लग्नाच्या वेळेपर्यंत कोणाला कळायलाच नको. आमदार शिर्के आणि विक्रांतला काही कळतच नाही. आमदार शिर्के विचारतो, आपण कोणाला सांगितलं नाही तर मीडियाची लोक कशी येतील? हर्षवर्धन म्हणतो, लग्नाच्या 2 तास आधी त्यांना सांगायचं, ते बरोबर पोहोचतील. त्यानंतर विक्रांत विचारतो, मग पद्माचं काय? हर्षवर्धन सांगतो, पद्माला सुद्धा सांगायचं नाही. पद्माला वेळेवर आपण लग्नाच्या ठिकाणी घेऊन यायचं आणि पद्माच्या बाजूने या लग्नात कुणीही नको आहे. आमदार शिर्के आणि विक्रांतला काही कळतच नाही. हर्षवर्धन त्यांना समजावून सांगतो, आपल्याला हे लग्न प्रायोरिटी बेसिसवर खूप जबरदस्त पद्धतीने करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत ऊर्जा या लग्नात पोहोचायला नको, कारण ऊर्जा जर या लग्नात पोहोचली तर लग्नाचा फज्जा उडालाच म्हणून समजा. ऊर्जाला न कळता हे लग्न व्हायला पाहिजे. हे ऐकून आमदार शिर्के आणि विक्रांतला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धनने आपला डेंजरस प्लॅन बनवलेला असतो. आपल्याला माहिती आहे की ऊर्जा लग्नात काय करणार आहे. हर्षवर्धनला सुद्धा हीच शंका वाटतीये. त्यामुळे ऊर्जाला लग्नात पोहोचूच द्यायचं नाही आणि पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून द्यायचं, असा प्लॅन या हर्षवर्धनने बनवला आहे. आणि इकडे अर्पिता शौर्य आणि तिने बनवलेलं पेंटिंग पाहत बसलेली असते. तेवढ्यात अर्पिताची आई सुवर्णा तेथे येते. सुवर्णा तिच्या शेजारी बसते. अर्पिता या पेंटिंगकडेच पाहत हसत बसलेली असते. सुवर्णा म्हणते, अर्पिता, काहीतरी खाऊन घे ना, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. पण अर्पिताचं लक्षच नसतं. सुवर्णा तिच्या हातावर हात ठेवते तेव्हा अर्पिता भानावर येते. सुवर्णा म्हणते, अगं अर्पिता, काहीतरी खाऊन घे, तुला भूक लागली असेल. अर्पिता म्हणते, नाही आई, मला नाही भूक लागली, माझं पोट भरलंय. शौर्य आज आला ना, माझं पोट भरलंय. आता मी शौर्याला येथे रोज बोलवणार. तर सुवर्णा म्हणते, नाही अर्पिता बेटा, शौर्य येथे येणार नाही रोज. तर अर्पिता चिडून विचारते, का नाही येणार, अशी एकदम डोळे दाखवून रागावून. त्यामुळे सुवर्णा खूप घाबरते. अर्पिता म्हणते, आजसुद्धा मी त्याला खूप वेळ थांबवून ठेवलं, उद्यासुद्धा मी त्याला इथे थांबूनच ठेवणार, जाऊच देणार नाही. सुवर्णा दुःखी होऊन म्हणते, नाही ग अर्पिता, त्याला काम असतं, रोज रोज तो येऊ शकणार नाही. तर अर्पिता खूप चिडते आणि एखाद्या सायकोसारखी तिचा हात जोरात पकडते. सुवर्णाला त्रास होऊ लागतो. अर्पिता म्हणते, का नाही येणार, येणार, तो नक्की येणार, मी त्याला बोलवणार, मी त्याला सोडणार नाहीये जर तो आला नाही तर. आणि अर्पिता चक्क आपल्या आईचा हात मुरगाळत असते. सुवर्णाला खूप त्रास होतो. सुवर्णा विनवणी करते, सोड मला, सोड अर्पिता. अर्पिता तिला सोडून देते आणि पुन्हा एकदा एखाद्या सायकोसारखी या पेंटिंगकडेच पाहू लागते. अर्पिताची अवस्था पाहून सुवर्णालाही मोठा धक्काच बसतो. आणि इकडे विजया कोकम सरबत बनवते. दिव्या म्हणते, वाई, तुम्ही कोकम सरबत बनवलं, मला खूप आवडतं, पण एवढं जास्त का बनवलं? तर विजया सांगते, अगं आता सगळे कोर्टातून येतील ना, थकून दमून भागून येतील, सगळ्यांना होईल म्हणून बनवलंय. तेवढ्यात ऊर्जा घरी येते आणि विजया तिच्या खूप पुढे पुढे करते. ऊर्जा, आलीस का तू? ये लवकर, चल, मी तुझ्यासाठी ना कोकम सरबत बनवलंय. विजयाचं हे वागणं ऊर्जा आणि दिव्याला सुद्धा कळत नाही की अशी का वागतीये. ऊर्जा म्हणते, सासूबाई तुम्ही का बनवलं? मी बनवलं असतं ना, मी वाढते सगळ्यांना. विजया म्हणते, अगं तुम्ही काम करणारी माणसं, बाहेर जाऊन कोर्टात काम करतात, दिवसभर दमतात, मी काय दिवसभर घरीच असते, आणि कोकम सरबत बनायला असं कितीसा वेळ लागतो. थांब, मी देते तुला. शौर्य नाही आला तुझ्याबरोबर? ऊर्जा सांगते, नाही, आज दिवसभर तो कोर्टात मला भेटलाच नाही. विजया विचारते, असं कसं, मग कुठे गेला तो? तर ऊर्जा सांगते, मला नाही माहीत. हे ऐकून विजया आणि दिव्याला आनंद होतो. आणि तेवढ्यात शौर्य घरी परत येतो आणि शौर्याच्या शर्टवर तो पंजा लागलेला असतो. हा पंजा पाहून ऊर्जा, दिव्या, विजया सगळ्यांना आश्चर्य वाटतं. विजया विचारते, शौर्य, हा रंग कसा लागला? आणि आता काय उत्तर द्यायचं हा प्रश्न शौर्यला पडतो. ऊर्जा या पंजाकडे रागारागाने पाहत असते.
आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता हर्षवर्धनने सुद्धा आपला प्लॅन बनवला आहे आणि जर त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला तर ऊर्जा ही बाहेरच कुठेतरी असेल आणि इकडे पद्मा आणि विक्रांतचं लग्न लागून जाईल. आणि एकदा का हे लग्न लागलं मग ऊर्जा काही करू शकणार नाही, एवढं मात्र खरं. वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. दिव्या ही ऊर्जाला एकदम डेमो करून दाखवेल की शौर्याच्या शर्टवर हा डाग कसा लागला, अर्पिताने त्याला कशी मिठी मारली असेल. त्यामुळे ऊर्जाचा खूप जळफाट होईल, ती रागारागाने निघून जाईल. मग ऊर्जा आणि शौर्य जेव्हा रात्री एकत्र भेटतील तेव्हा ऊर्जाला शौर्य समजावून सांगेल, आपल्या दोघांमध्ये कुणीच येऊ शकत नाही, एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर. ऊर्जा तेव्हा खुश होईल, पण तेवढ्याच अर्पिताचा शौर्यला कॉल येईल. ऊर्जा म्हणेल उचलू नको यावेळेस, पण शौर्य फोन उचलणार आणि अर्पिता त्याला घरी बोलवणार. मग शौर्य तिचं ऐकेल का, ऊर्जा यामुळे पुन्हा चिडेल का, हे सगळं पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.